जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, मी प्रथमेश माने। यूजुअली ट्रेकिंगवरती व्लॉग्स बनवतो, पण आज एका नवीन विलावरती हा व्लॉग बनवतोय। वेलकम टू माय यूट्यूब चॅनल प्रथमेश माने व्लॉग्स। तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा। आज मी आलोय कर्जत जवळ। खूप सुंदर असा हा विला बनवलेला आहे। या विलाचं नाव आहे रमा विला। चहूबाजूंनी आपल्याला फुलझाडे नजरेस पडतात, त्यावर उमललेली फुले अजूनच या विल्याचे सौंदर्य वाढवतात। पाठीमागे दिसणारा सह्याद्री नेहमीच एक अद्भुत असा अनुभव तुम्हाला देऊन जातो। या विलामध्ये सगळंच काही आपल्याला पाहायला मिळेल। हा व्लॉग त्या संदर्भातच आहे। या व्लॉगमध्ये आपण काही ड्रोन शॉट्स आणि रूम टूर पाहूया। जर का आपण फॅमिलीबरोबर किंवा मित्रांसोबत काही प्लॅन करत असाल तर हा विला नक्कीच तुम्हाला खुश करेल। चहूबाजूनी प्रॉपरली डिझाईन केलेला हा आहे रमा विला। या विलाची डिझाईन खरंच खूप सुंदर आहे। ज्या दगडापासून हा विला बनवलाय त्याला जांभळा दगड म्हणतात आणि ह्या दगडामुळे या विलाचं सौंदर्य खरंच उठून दिसतं। ज्या पद्धतीने हा विला डिझाईन केलाय, हा जुने वाडे किंवा गावाकडची घरे यांची आठवण आपल्याला करून देतो आणि त्यामुळेच मी या विलाशी लवकर कनेक्ट झालो। हा हॉलसुद्धा खूप स्पेशियस आणि लक्झुरियस दिसून येतो। इथलं फर्निचर आणि इथल्या जांभळ्या दगडाच्या भिंती हा आपल्याला अनुभवायला मदत करतो। ज्या पद्धतीचे कलर कॉम्बिनेशन्स इथे सिलेक्ट केलेले आहेत आणि जे फ्लोरिंग इथे सिलेक्ट केलं आहे त्यावरून आपल्याला कोकणातली किंवा गोव्यातल्या घरांची आठवण येते। या विलामधलं फर्निचर खूपच सुरेख आणि अप्रतिम आहे आणि ते प्रॉपरली मॅच होतं या विलाच्या डिझाईन बरोबर। पूर्ण एका थॉट प्रोसेसमध्ये हा विला डिझाईन केलेला दिसून येतो। हा हॉल खूप स्पेशियस असून बाहेरील बाजूस पाहिल्यावर कंपाऊंडची भिंत व पॉर्च एरिया नजरेस पडतो, ज्याला मराठीमध्ये आपण ओटी सुद्धा बोलू शकतो। इथे असलेली ही खाट जुन्या दिवसांची आठवण करून देते। आता आपण आलेलो पहिल्या बेडरूम मध्ये, जो या हॉलच्या जवळच आहे आणि बाथरूम देखील खूप स्पेशियस नजरेस पडलं। या बेडरूमला लागूनच एक बाल्कनी नजरेस पडते। ही बाल्कनी कंपाऊंड वॉल फेसिंग आहे, त्यामुळे समोर असलेली झाडं या बेडरूममधनं खूप सुंदर दिसतात। या बेडरूमच्या बाजूलाच आपल्याला एक प्रशस्त असं किचन नजरेस पडतं, त्यामुळे जेवणा खाण्यापिण्याची काही काळजी करायची गरज नाही। आपण आता पाहिला तो हॉल आणि पहिला बेडरूम आणि किचन। आता आपण जिना चढून वरचा भाग पाहूया। वरती जाणाऱ्या पायऱ्या देखील खूप सुरेख व ऐसपैस आहेत। वाटेत वरती जातानाच पायऱ्यांजवळ मला एक जुने पेंटिंग दिसले, खूपच सुंदर दिसून आले। हा पूर्ण विला भारतीय संस्कृतीशी जवळीक साधतो हे दिसून येतं। पायऱ्या चढून वरती आल्यावर सर्वप्रथम आपण पहिल्या बेडरूम मध्ये पोहोचतो। इथे असलेल्या निळ्या लाद्या मला गोकर्ण महाबळेश्वरची व कर्नाटकी संस्कृतीची आठवण करून देत होते। लाल किंवा निळ्या लाद्या कॉमनली आपल्याला कर्नाटकामध्ये दिसून येतात। जे वॉशरूम आहे ते देखील खूप स्पेशियस असून या विलामध्ये येणाऱ्या लोकांची प्रॉपर काळजी घेतलेली डिझाईन करताना दिसून येते। या विलाचं फर्निचर जसं मी आधी म्हणालो जुन्या काळातलं दिसून येतं आणि त्यामुळे खरंच एक वेगळा फील या विलाला येतो। जुने ते दिवस आठवतात ज्यावेळेस आपण आजी आजोबांच्या घरी जायचो। वरच्या बेडरूम्समधनं समोर खूप सुंदर असा सह्याद्रीचा विहंगम दृश्य दिसून येतं। या सर्व बेडरूम्समध्ये आपल्याला AC पाहायला मिळतात। वरच्या बाजूस दोन्ही बेडरूमच्या मध्ये एक एंटरटेनमेंट एरिया बनवलेला दिसून येतो, ज्यामध्ये आपल्याला प्रॉपर सिटिंग एरिया आणि TV सुद्धा पाहायला मिळतो। इथलं फर्निचर खूप सुंदर आणि जुनाट असून त्याचा बरोबर वापर केलेला दिसून येतो।
हा एरिया एवढा सुंदर डिझाईन केलेला आहे की माझा मोहच आवरला नाही. काही वेळासाठी मी इथे बसून सह्याद्रीचा अनुभव घेतला. या विलाच्या आसपास असणारी हिरवीगर्द झाडे अजूनच या बाहेरच्या दृश्याची सुंदरता वाढवते. वरती एक कॉमन बॅल्कनी दिसून येते. दोन्ही बेडरूम आणि एंटरटेनमेंट एरिया ह्यालाच कनेक्टेड आहे. ह्या बाल्कनीमध्ये एका बाजूला आपल्याला झुला दिसून येतो, तर दुसऱ्या बाजूला एक प्रॉपर कॉफी टेबल दिसून येतो, जिथे आपण संध्याकाळची कॉफी एन्जॉय करू शकतो. आता आपण पोचलेलो तिसऱ्या बेडरूममध्ये. जसे पहिले 2 बेडरूम आपण पाहिले त्याच पद्धतीची डिझाईन, त्याच पद्धतीचं टेक्स्चर ह्या बेडरूमला देखील दिसून आलं. ही मिरर युनिट खूपच सुरेख असून नक्षीदार आहे आणि अशा काही गोष्टी आपल्याला खूप क्वचितच बघायला मिळतात. इथे राहणाऱ्यांसाठी एक स्पेशल सिटिंग एरिया दिलेला आहे, जो बॅल्कनीच्या आतमध्ये असून बॅल्कनीच्या बाहेर देखील आपल्याला एक कॉफी टेबल आधी दाखवल्याप्रमाणे दिसून येतो. इथून पाहायला मिळणारं दृश्य तुमच्या चेहऱ्यावरती नक्कीच एक स्मितहास्य घेऊन येतं. जसं मी आधी म्हणालो, वरतून खूप सुंदर दृश्य नजरेस पडतं. या विलाची डिझाईन खरंच खूप सुंदर आहे आणि त्यामुळेच आपण ह्या विलाशी आल्यावर लगेच कनेक्ट होतो. असं वाटतच नाही की आपण इथे सुट्टीसाठी आलोय. असं वाटतं हे आपलंच घर आहे. बाल्कनीतून जे पूल एरिया नजर येत होता तो अप्रतिमच दिसत होता. चला तर मग आपण पूल एरिया जवळून पाहू. या विलाला पूल देखील आहे आणि खरंच खूप सुंदररित्या त्याला डिझाईन केलेला दिसून येतो. पूलची प्रायव्हसी प्रॉपरली लक्षात ठेवून सुंदर अशी झाडे झुडपे लावलेली दिसून येतात. जर का फॅमिली किंवा फ्रेंड्स बरोबर येणार असाल तर हा पूल एरिया खरंच तुम्हाला एक क्वालिटी टाईम देऊन जाईल. या पूलच्या जवळच आपल्याला एक प्रॉपर सिटिंग एरिया दिसून येतो. इथे बसून आपण मित्रांसोबत गप्पा मारू शकता किंवा स्नॅक्स घेऊ शकता. या कॅनपीच्या समोरच आपल्याला लॉन एरिया दिसून येतो. लॉन देखील खूप प्रशस्त असून तिथे बुद्धाची मूर्ती दिसून येते. जर का काही ओकेजन आपण प्लॅन करत असाल तर ही परफेक्ट जागा आहे. या विलाचा मला मेन डोर खूपच आवडला. बरंच नक्षीकाम त्यावर केलेलं दिसून येतं. विलाच्या समोर असलेला पॉर्च एरिया तुम्हाला संध्याकाळची जागा गप्पा मारायला मित्रांसोबत एक संधी देते. समोरून पाहिल्यावर हा विला मनातच बसतो. जेव्हा मी हा शूट केला तेव्हा समर सीझन होता. मी तर पावसाळ्यातले दिवस इमॅजिन करायला लागलेलो. पाठी दिसणारा सह्याद्री, समोर असणारी हिरवळ आणि कौलारू माडीचं घर, ज्या पद्धतीत आपण लहानपणी पुस्तकात धडे वाचायचो त्यातीलच एक हे घर वाटत होतं. ह्या विलाचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेत लोकेशन सकट. तुम्हाला जर का कॉन्टॅक्ट डिटेल्स हवे असतील तर ते डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. जर का हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून बरेच असे सुंदर व्लॉग्स मी भविष्यात ह्या चॅनलवर शेअर करणार आहे. तर मग भेटूया परत ह्याच चॅनलवरती नवीन एखाद्या कॉन्टेंट सकट. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय.